नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणी संदर्भात वेळापत्रक जाहीर होत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे ते पाहणार आहोत। कोणत्या पदासाठी अपडेट आलेले आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत आरोग्य सेवक 50% या पदाकरिता तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे। जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो, पहा कंत्राटी ग्रामसेवक या पदाची देखील या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, पहा आरोग्य सेवक 50% या पदाकरिता मी ही PDF डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आरोग्य सेवक 50% या पदाची ही PDF कागदपत्र पडताळणी संदर्भात वेळापत्रकाची या ठिकाणी देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत। ओके, सो या ठिकाणी जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती दिनांक 30/7/2024 रोजी, विद्यार्थी मित्रांनो त्या गुणवत्ता यादीचे संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। आरोग्य सेवक 50% या पदाकरिता उपरोक्त विषयान्वये IBPS कंपनीकडून घेण्यात आलेल्या आरोग्य सेवक 50% या पदाची गुणवत्ता यादी ही www.zpsolapur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती दिनांक 30/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थी मित्रांनो, जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता त्यांना दिनांक 27/8/2024 रोजी म्हणजे 27 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे। ठिकाण जे आहे ते जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद सोलापूर, गुरु नानक नगर, जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे 27 ऑगस्ट रोजी। ठीक आहे, तरी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक दस्तऐवज तसेच जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र जे आवश्यक आहे त्या कागदपत्रांचे संच तुम्हाला एक प्रत साक्षांकित करून अर्थात झेरॉक्सची एक प्रत तसेच ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला 27 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद सोलापूर, गुरु नानक नगर, जुने वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर असाल तर तुम्हाला त्या पदाकरिता किंवा त्या निवड प्रक्रियेतून तुम्हाला नंतर कुठल्याही प्रकारचा त्या पोस्टकरिता तुम्हाला दावा करता येणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, जिल्हा निवड समिती सदस्य, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत या ठिकाणी ही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे कागदपत्रे पडताळणी संदर्भात। ओके, सो पहा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि या PDF मध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक झालं तसंच ग्रामसेवक या पदाची देखील या ठिकाणी लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। ओके, जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी जाण्यास हरकत नाही। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे सोलापूर या भरती अंतर्गत सोलापूर जिल्ह्याअंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत ही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। ओके, सो जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन तुम्ही जर चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण ज्या काही अपडेट येत आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। ठीक आहे, या व्यतिरिक्त पहा